हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होपसो तुम्ही छानच असणार. तर आज आहे दीप अमावस्या म्हणजे आज घरामधले सगळे दिवे वगैरे असे मस्त धुतात सकाळी आणि नंतर सगळे देवांची पूजा असते म्हणजे दीपपूजन असतं. आणि लहान बाळांचे सुद्धा आज पूजा म्हणजे ओवाळतात ना. तर आता ते करायचंय मला. आणि इकडे बघा मीरने काय केलंय, तो खेळतो इथं. मी बसली नाही तर सगळे देव बाप्पा तो असे उलटे पाडतो, सगळं देवघर रिकामं करतो. आणि आता मला दिवे वगैरे तर धुतले मी आणि आता त्यांची मी मांडणी करणार आहे. काही नाही, माझ्याकडे 2च दिवे म्हणजे पण ते आता करावे लागणार आहेत ना. तर हा चौरंग आहे माझ्याकडे, मस्त आहे ना, छान आहे डिझाईन. आणि त्याच्यावरती आपण ठेवूयात आता लाल आसन आणि त्याच्या भोवती आपल्याला रांगोळी काढावी लागणार आहे मला. पण आता वीरने ठेवली पाहिजे पण ती रांगोळी. तो दाखवा त्याचा पसारा बघा, त्याच्या औषधाचं हे बाजूला ते बास्केट आहे तर ते सगळं पसारा काढतोय तो. तर आता त्याने ती रांगोळी तर ठेवायला तर हवी, बट नो आयडिया तो काय करतो म्हणून. अशी घेते गाईज. मी तर रांगोळी काढत होती, हे बघा येऊन गेला हा. आणि मग हे त्याचे औषधं सगळे पडले इथं. आणि ना हा डबा तो खेळत होता, मला वाटलं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता मी कलर घ्यायला म्हणजे भरायसाठी बघते, तर बघा सगळे कलर पूर्ण त्याने ना मिक्स करून टाकले सगळ्यांमध्ये. आता काय कामाची बरं ती फेकावी लागेल, ती काहीच कामाची नाही ती रांगोळी आता. सगळे वीर असं काय करतो रे? इथं बसलाय आता, ही पण पुसायची तयारी राहील त्याची. काय करत होता काय माहिती, कसं केलं त्याने मिक्स. गाईस, याच्या पुढची मी रांगोळी कंप्लीट नाही करू शकत आहे, तशी तर झाली पण ना मी डबल एकच कलर जसा येईल तसा भरला. कारण की त्या बॉक्स मध्ये तुम्ही बघितली पूर्ण याने मिक्स केली रांगोळी. म्हणून ना मी कॅरी बॅग मधनं म्हटलं काढू लगेच. तर बघा पूर्ण आणि त्याचं तोंड पण बघा, तो काही मला रांगोळी नीट काढू देणार नाही. खातोय तो डायरेक्ट का रे? खातोय तो. हे शीत असते ती, छी. तो रागवतो अजून आपल्याला. ते छी. असं कसं आहे हो? मला आवरावं लागेल पटकन. चला पटकन आवरा. तर आता मी अशी पटकन काढली आहे रांगोळी. तर मी आता करते मी कणकेचे दिवे, जे की लहान बाळाला ना 5, 7, 11 असे किती पण असे दिवे आपल्या याच्याने करावे लागतात. तर मी करणार आहे 5 दिवे आणि त्याला ओवाळणार आहे. तर मी ते करायला बसली तर तो ना ती कणिक खातोय आता. म्हणजे मी रांगोळी काढत होती तेव्हा त्याला रांगोळी खायची होती. पण तो माझे दिवे बनवलेले खातोय, उचलतोय, खराब करतोय. नको नको. म्हणजे कसा याच्यासाठी आहे. आणि बघा ना तो आज दीपपूजनच्या दिवशी ना लहान बाळाला ओवाळतात. कारण की बाळ म्हणजे काय म्हणतात ना, ते बुद्धिमान व्हावं की त्याला म्हणजे कसा ओवाळता म्हणजे बाळाच्याच पुढच्या भविष्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करायची. त्यासाठी बाळाला ओवाळला जातात. देवाला पण, दीपपूजन झाल्यानंतर बाळाला पण. खा तुम्ही. काय आहे? तो दिवे खातोय आणि माझे 3 दिवे पहिले पण बनले, आता एकच राहिला. त्याला ते ड्रेस पण आवडत नाहीये. नाही.
एक दिवा पंती ना मला बाहेर लावायची आणि 2 इथं आजूबाजूला लावणार आहे. नंतर हे मी प्रसाद केलेला आहे आणि हे 5 दिवे वीरला ओवाळण्यासाठी केलेले. तर आता आपण त्याची मांडणी करू आणि त्याच्यानंतर ना त्यांची पूजा करावी लागेल. वीर नको ना, असं बस बाळा. हा ना, इकडे इकडे, हे घे हे घे. चूचू ई ई हाय हाय हाय. तुला टीका लावू का? जे 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 बाप्पाचे जेवण येते. तो हात लावेल त्या दिव्याला. वीर हा बघ, हा वीर हा. बरं तरी झोप सांभाळला. दिवे गेले असते आता. मग एक काम करा, मग थोड्या वेळ शूटिंग लावू द्या, म्हणजे ब्लॉग मी दिवा लावून घेते. झाली माझी पूजा. मी प्रसाद पण दाखवला, नंतर हळदी कुंकू वगैरे पण लावलं. पण हा वीर मध्ये मध्ये येतोय ना, म्हणून मला ते शूट नाही करता आलं. आणि आता बाहेर, आता पहिले त्याला ओवाळून घेते, मग बाहेरचा दिवा लावून. ओके. बाहेरचा लावणे पहिले. हा दाखवा. तो बघा, तो श्रीजय समोरचा त्याच्याकडेच पळतो तो खेळायला. दरवाजा ओढला की तिकडेच पळतो तो. बाकीची सगळी पूजा झाली आहे, पण ना सगळ्यात मोठा टास्क बाकी आता. हे 5 दिवे केलेले आहेत ना दमकेचे, त्याच्याने आता म्हणजे वीरला ओवाळायचंय. सगळं टाकलं चटई वगैरे, पण तो बसतच नाहीये. वीर बस बेटा, चल जय जय बाप्पा करून घे. तो देव बाप्पाचा प्रसाद ठेवला आणि तिथं तेलातला खाऊन आलाय. जय जय बाप्पा करून घे. हे तोंड बा. जय जय बाप्पा कर, चल चल ना. त्याचा ड्रेस का रे तू हो, हाय हा, चल इकडे. हाय दे, चल जय जय बाप्पा कर, चल. गुन्हा वाटत जाईन भाऊ रे. हो दादा, गुन्हा वाटत जाय जरसा. उकाव उकाव, पूजा कर लेता. हो दादा, बोलता उकाव तर जल्दी उकाव दादा. हवाय ते हो तिकडनं. इकडचं पण उघड आहे ना हे. तो काय करतोय? टीव्ही टीव्ही टीव्ही. ते दिवे सुद्धा त्याने मला नीट करू दिले नाही. नंतर रांगोळी पण नीट काढू दिलेली नाहीये. आणि पूजा पण तुम्ही बघितली कशी केली मी. ते किती पिठे हे होत आहे. तो झोपला पण नाही ना दुपारी. नाही का होऊन गेलं असतं, झोपला असता तेव्हा. अर्धा तास झोपला फक्त, बस नावाला. त्याचं काही राहिलं त्या दिवशी झोपत नाही दुपारी मुद्दामून. मम्मा त्रास देतो तो खूपच. हे ना पेटी ओली ओली झाली. कस काय ओली झाली? आता काल तर आणले बॉक्स. हात लावला असेल तो वरती ठेवायच्या फ्रीजवर, नाही तर वरच ठेवते. खाली ठेवला जातो तो पूर्ण खराब करून टाकला. हो दादा, हे बा दादा दाखवा तो कुठे. चल उका, पूजा कर ले पटकामा. तुम्ही काय आज बोलताय? पटकामा पूजा कर ले दादा. उका जल्दी. बाबा बसा ना तुम्ही. दादा बैठो 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 बैठो. मी पण बसते. मी बैठो ना, बैठो ना. कशी करू दादा? त्याला काहीतरी खायला पाहिजे का? नाही बस. कुरकुरे वगैरे नाही बस ना. ते खाय तरी ते बघा ते बघा ते नुसते हाल आहे. त्याची पूजा करायची, त्यालाच मारायचंय का? अरे बावळाचं.
तो लांब आता जाऊ दे, ते जास्त खराब होईल. ते करा बाबा आता, जसं होईल जसं तसं करा, होईल पूजा तसं. करा आता. तो नाही बसत आहे. हा त्याला बाहेर दिसतंय. थांब, हे बघ. ते बंद करा. अरे दादा नको रे. चल नको. हं. चल. वीर. चल. तुमच्या वाटलं ठेवा, मी करून घेते. बस माझी पूजा पण आटोपली. तुम्ही बघितलं बघा, हे साहेब किती छान मला मदत करू लागता ना सगळ्या कामांमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये त्याचे हे असते. वन इथं बरा मला म्हण 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 ना. डॉन तो टीव्ही बघतोय ना, हसतोय. तर असं आजचं तर मी पूर्ण पूजा तुम्हाला दाखवली, कशी कशी बेसिक म्हणजे सुरुवातीपासून कसं करते काय करते सगळं तुम्ही बघितलं. रांगोळी काढताना पण पूर्ण रांगोळी सांडून दिली. नंतर मग मी ते कणकेचे दिवे करत होती, तर ते खात होता. नंतर पूजा करताना मध्ये मध्ये करत होता. प्रत्येक गोष्टीत ना त्याचं असतंच. आणि आता पण म्हणतोय, आता पण त्याला मी व्लॉग करते ना तर माझ्या जवळच बसायचंय. बघतो टीव्ही आहे नाही तेव्हा एकटा बघतो, पण आता त्याला माझ्या जवळ बसायचंय. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर बाय.